पारनेर तालुक्यातील गटेवाडी गावात महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करण्यात आली। ग्रामपंचायत सदस्य भरत गट याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ग्रामसभेत हा सगळा प्रकार घडला। विकास कामे करताना ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच विचारत नाहीत असा आरोप सदस्य भरत गट यांनी केला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। हाणामारी सुरू झाल्यावर काही पुरुष सदस्य तिथून निघून गेले, तर काही महिला सदस्यांनी भरत गट मारहाण करत असताना प्रतिकार केला। सरपंचांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार भरत गट यांच्यावर मारहाण, शिवीगाळ असे गुन्हे नोंदवण्यात आले। या गुन्ह्यांखाली त्यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आलं। मात्र त्यानंतर महिला सरपंचांना विनयभंगाची तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा गट यांना अटक केली। न्यायालयाने गट यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। गटवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गटवाडीच्या महिला सरपंच सौ कविता राजेंद्र गट यांना गटवाडी ग्रामपंचायतीतील एक सदस्य भरत सीताराम गट यांनी गावच्या विकासामध्ये जो खर्च करता तो त्याबाबत आम्हाला काही विचारत नाही असं म्हणून त्यांना शिवीगाळ केली आणि फायबर खुर्ची डोक्यावर मारून व तोंडावर चापटी मारून ब्लाउज आणि साडीला खांद्यावर लावलेले पिन काढून पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।